राम राम सातारा, मी तुमचा ताना जक्के. मित्रांनो, राजकारणात एक म्हण प्रसिद्ध आहे, सत्ता ही कोणाचीच नसते, ती फक्त वेळीची असते. आणि आज साताराच्या मातीत हेच सत्य पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. साताराच्या राजकारण म्हणजे सह्याद्रीच्या कड्यासारखं कणखर आणि तितकंच अनपेक्षित. आज आपण एका अशा ऐतिहासिक निर्णयाचं पोस्टमॉर्टम करणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. ज्यांच्याकडे 27 जागाचं महाबळ होतं, जे विजयाच्या उंबरठ्यावर उभे होते, ते आज विरोधात बसलेत. आणि ज्या शिवसेनेने अवघ्या 15 जागांचा टप्पा गाठला होता, त्यांच्या गळ्यात थेट सत्तेची माळ पडली आहे. होय, सातारा जिल्हा परिषदेवर आता भगवा फडकलाय. पण तो शिवसेनेच्या शिंदे गटाच्या रूपाने आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या साथीनं शिवसेनेने अध्यक्षपद काबीज केलंय, तर उपाध्यक्षपदाची धुरा राष्ट्रवादीच्या खांद्यावर आली आहे. हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर हा आहे दोन राजांच्या बालेकिल्ल्यात घुसून शिंदेच्या 15 शिलेदारांनी मारलेली धडक आहे. ही लढाई कोणा एका पदासाठी नव्हती, तर ही लढाई होती जिल्ह्यावर वर्चस्व कोणाचं राहणार याची. आजच्या या विशेष भागात आपण प्रत्येक तालुक्याचा आढावा घेणार आहोत, कोणत्या आमदारांनी काय फिल्डिंग लावली ते बघणार आहोत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपचा चेकमेट नेमका कुठे झाला हे सविस्तर समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण साताराच्या राजकारणाचा हा इतिहास आज तुमच्या समोर उलगडणार आहे. प्रकरण दुसरं, तालुकानिहाय रणसंग्राम. वाघांचा आखाडा, 65 वाघांचा आखाडा. मित्रांनो, साताऱ्याची जिल्हा परिषद म्हणजे 65 जागांचा आखाडा आहे. बहुमतासाठी हवी होती 33 ची मॅजिक फिगर, पण हे यश काय सहजासहजी मिळालं नाही. आता आपण तालुकानिहाय सर्जिकल स्ट्राईक समजून घेऊया. कराड दक्षिण व उत्तर, बालेकिल्ला पडलेले भगदाड. कराड म्हणजे साताऱ्याच्या राजकारणाचं बौद्धिक केंद्र. इथे पृथ्वीराज बाबा चव्हाण आणि बाळासाहेब पाटील यांची वर्षानुवर्षे मक्तेदारी. पण मित्रांनो, यावेळेस वारं उलट फिरलं. माहितीने आणि विशेषतः भाजपने या बालेकिल्ल्यात जी मुसंडी मारली, ती पाहून प्रस्थापितांचे पाय लटपटू लागले. कराड दक्षिण मध्ये भाजपने ज्या पद्धतीने मते खेचली, तिथूनच भाजपच्या 27 आकड्याला बळ मिळालं. पण दुर्दैव असं की हे बळ सत्तेपर्यंत पोहोचवू शकलं नाही. पाटण शंभूराजांची पोलादी. शिवसेनेच्या या 15 जागांची पायाभरणी कुठे झाली असेल, तर ती म्हणजे पाटणमध्ये. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपला पोलादी गड फक्त शाबूत राखला नाही, तर इथून शिवसेनेला मोठी रसद पुरवली. देसाईने दाखवून दिलं की पाटणचा वाघ जर डरकाळी फोडत असेल, तर त्याचा आवाज मुंबईपर्यंत जातो. 15 पैकी सिंहाचा वाटा पाटणच्या आहे, म्हणूनच अध्यक्षपदावर पहिला हक्क त्यांचाच होता. वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर. मकरंद पाटलाची चाणक्य नेते. इथे चालतं फक्त एकच नाव, मकरंद पाटील. त्याने आपली 20 जागांची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. पण पाटलांनी यावेळी राजकारण केलं नाही, तर समाजकारण आणि भविष्य पाहिलं. स्वतःकडे 20 जागांचं पारडं जड असतानाही त्यांनी शिवसेनेला साथ दिली. का? कारण त्यांना माहित होते की वर्षा बंगल्यांचा पाठिंबा असल्याशिवाय जिल्ह्याचा विकास निधी अडकू शकतो. स्वतः उपाध्यक्षपद घेऊन त्यांनी सत्तेचा रिमोट आपल्या हातात ठेवला आहे. मान खटाव. गोरेंचा संघर्ष आणि एकला चलोरेचे शोकांतिका. आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपसाठी 27 पैकी सर्वात मोठी खेप याच भागातून आणली होती. दुष्काळी मातीत कमळ फुलवणं सोपं नसतं, पण गोरेंनी ती करून दाखवलं. मात्र राजकारणात फक्त स्वबळ असून चालत नाही, तर सोबत लागते. मित्रपक्षांनी ऐनवेळी साथ सोडल्यामुळे गोरेंचा हा 27चा आकडा आज सत्तेच्या उंबरठ्यावर येऊन एकाकी पडला. कोरेगाव, महेश शिंदेची धडक. कोरेगावमध्ये महेश शिंदेंनी जी आक्रमकता दाखवली, ती थेट मंत्रालयापर्यंत गाजली. शिवसेनेच्या 15 शिलेदारामध्ये कोरेगावचा वाटा मोलाचा आहे. शंभूराजेंना मिळालेली साथ आणि महेश शिंदेचा रेटा यामुळे शिवसेनेला किंगमेकर बनता आलं. प्रकरण तिसरं, राजकीय विश्लेषण. 15चा पाडा आणि सत्तेचा घोडा. मित्रांनो, आता आपण विषयाच्या गाभ्याकडे जाऊया. 27 मोठे की 15? गणितात 27 मोठे असतात, पण साताऱ्याच्या राजकारणात 15 वजनदार ठरले. का? संख्याबळ विरुद्ध रणनीती. भाजपकडे 27 जागा होत्या, म्हणजे ते विजयापासून फक्त 6 पावलं दूर होते. तांत्रिकदृष्ट्या भाजप सर्वात मोठा पक्ष होता, पण राजकारणात कधी कधी मोठा असण्यापेक्षा गरजेचं असणं जास्त महत्वाचं असतं. शिवसेनेच्या 15 जागा अशा ठिकाणी होते की ज्यांच्याकडे कोणाचं पाल हलणार नव्हतं. वर्षा बंगल्यावर पॉवर गेम. हा निकाल साताऱ्यात लागला असला तरी त्यांची स्क्रिप्ट मुंबईत लिहिली गेली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जिल्ह्यात आपला भगवा फडकवायचा होता. त्यांनी राष्ट्रवादीला सोबत घेऊन असे चक्रव्यूह रचले की 27 जागा असूनही भाजपला विरोधात बसावं लागलं. भाजपची कोंडी आणि शिवसेनेची भरारी. या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली की साताऱ्यात फक्त राजकारण्यांचं वजन चालणार नाही, तर मित्रपक्षांनी सन्मानाने सोबत घेतल्याशिवाय सत्ता मिळवणं कठीण आहे. शिवसेनेने 15 जागा जिंकून हे सिद्ध केले की ते जिल्ह्याच्या राजकारणात आता दुय्यम नाही, तर मुख्य भूमिकेत आले आहेत. प्रकरण चौथं, 3 किंगमेकर आणि भाजपला बसलेलं चेकमेट. आता आपण त्या 3 चेहऱ्याबद्दल बोलूया ज्यांनी सातारच्या राजकारणाची कुंडली बदलली. शंभूराज देसाई शब्दांचा पक्का. पालकमंत्री म्हणून त्यांनी शब्द दिला होता की अध्यक्ष शिवसेनेचाच होणार. 15 जागा असूनही त्यांनी राष्ट्रवादीला आपल्या बाजूने वळवलं. ही त्यांची बार्गेनिंग पॉवर आहे. मकरंद पाटील, त्यामागची दूरदृष्टी.
20 जागा असूनही त्यांनी अध्यक्षपद मागित नाही. त्यांनी शिवसेनेला अध्यक्ष केलं आणि स्वतःकडे उपाध्यक्षपद घेतलं का? कारण त्यांना जिल्ह्यासाठी निधी हवाय, विकास हवाय आणि आगामी निवडणुकीत आपली जागा सुरक्षित करायची आहे. महेश शिंदे मैदानावरचा फायटर, ज्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून शिवसेनेचा ब्रँड मजबूत केला. त्यांच्या आक्रमकतेमुळे भाजपवर दबाव निर्माण झाला. भाजपचं भवितव्य, पिछेहाट की वादळापूर्वीची शांतता. आता आपण चर्चा करूया भाजपची. 27 हा आकडा छोटा नाही. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोन्ही राजांनी प्रचंड ताकद लावली होती. पण मग चूक कुठे झाली? अतिविश्वास. भाजपला वाटलं होतं की 27 आले म्हणजे 6 लोक आपोआप येतील, पण तिथेच शंभूराजांनी फिल्डिंग लावली होती. मित्र पक्षांची नाराजी, महायुतीत असूनही स्थानिक पातळीवर नेत्यामधील ताळमेळ नव्हता. आमचाच अध्यक्ष हा हट्टापायी, भाजपला सत्ता गमावावी लागली. पण मित्रांनो, भाजप शांत बसेल असं वाटत नाही. 27 विरुद्ध 35 ही लढाई आता जिल्हा परिषद सभागृहात दिसणार आहे. जयकुमार गोरेंचे प्रश्न आणि दोन्ही राजांचा दबाव यामुळे सत्ताधारी शिवसेना राष्ट्रवादीला काम करताना नाकी नऊ येणार आहे नक्की. समारोप, साताऱ्याचा नवा अध्याय. तर मित्रांनो, आज साताऱ्याच्या राजकारणाने देशाला एक संदेश दिलाय की राजकारण हे गणितावर नाही तर केमिस्ट्रीवर चालतं. आज शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांची केमिस्ट्री जमली आणि भाजपचा चिकमेट झाला. ही सत्ता साताऱ्याच्या सामान्य माणसाचं कल्याण करणार का? मकरंद पाटलांची ही चाणक्य नीती त्यांना पुढच्या निवडणुकीत तारणार का? आणि भाजप या पराभवाचा बदला कसा घेणार हे पाहणं उत्सुकाचं राहील. तुम्हाला काय वाटतंय? शिवसेनेला अध्यक्षपद मिळणं योग्य आहे का? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा. साताऱ्याच्या राजकारणातील अशाच तडफदार विश्लेषणासाठी तुमच्या या भावाच्या चॅनलला म्हणजेच ताना जक्की या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक सातारकरांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया अशाच एका धडाकेबाज विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत पाहत राहा ताना जक्की यूट्यूब चॅनल. राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र.